चल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात सगळेजण. आपण संयुक्त गट ब क या अनुषंगानं प्रश्नपत्रिकेचा विचार या ठिकाणी सुरू केलेला आहे. वेगवेगळे प्रश्न ज्या पद्धतीनं आपल्याला अभ्यासायचे आहेत, PYQs असतील किंवा MCQs असतील, या सगळ्यांच्या अनुषंगानं आपल्याला आता चर्चा करायची आहे. साधारणपणे संयुक्त गट ब आणि संयुक्त गट क या दोन्ही प्रश्नपत्रिकेच्या अनुषंगानं आपण सविस्तरपणे चर्चा करूयात. ओके, मग हे अभ्यासत असताना आपल्याला साधारणपणे 2016 ते 22 इथपर्यंतचे जे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो, या सर्व प्रश्नांचा या ठिकाणी मागोवा घ्यायचा आहे. तर ते प्रश्न नेमके कशा पद्धतीने असणार आहेत, त्याच्याशिवाय त्याचे पर्याय जे बाकीचे 3 आहेत ते कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचे आहेत, कमीत कमी वेळेमध्ये प्रश्न कसा टॅकल करायचा आहे, या आणि अशा सर्व गोष्टी, काही ट्रिक्स पण मी तुम्हाला सांगणार आहे, काही कन्सेप्ट त्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर त्या कन्सेप्ट किंवा त्या ट्रिक्स, त्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं असतं विद्यार्थी मित्रांनो, कंटेंट काय आहे. कंटेंट खूप इम्पॉर्टंट आहे. स्पर्धा परीक्षा देत असताना कंटेंटवर आपल्याला काय करता आला पाहिजे, भर देता आला पाहिजे. तर हा देखील मुद्दा आपण या ठिकाणी सविस्तरपणे पाहणार आहोत. आज आपण प्रश्नपत्रिका बघणार आहोत 2017 मधली कर सहाय्यक या घटकातली. कोणती? कर सहाय्यक हा जो घटक आहे याची 2017ची प्रश्नपत्रिका आपण पाहतो आहोत. ओके, तर तो घटक आपण या ठिकाणी बघूयात. ओके, बघा, त्या दरम्यान जे विद्यार्थ्यांना कन्सेप्ट पाहिजे आहेत, टॉपिक पाहिजे आहेत, त्यांना ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आहे आपल्याकडं, त्याचबरोबर लाईव्ह पण बॅच आहे. तर त्यासाठी विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, या प्ले स्टोअरला जायचं आहे आणि प्ले स्टोअरला जाऊन या लिंकवर म्हणजेच वैजनाथ धेंडुळेस अकॅडमी या लिंकवर जाऊन तुम्हाला काय करायचं, ही ॲप डाउनलोड करून घ्यायची आहे. ओके, आणि मग त्याच्यावर तुम्हाला PDF नोट्स पण तुम्हाला उपलब्ध आहेत. त्याच्याशिवाय प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत. त्या प्रश्नपत्रिका 2 पद्धतीनं आहेत, ऑनलाईन आहेत, PDF सोडवायच्या तर PDF सोडवता येतील, नोट्स आहेत, आणि त्याच्याशिवाय प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आहे. ही एक आपण नवीन बॅच सुरू केलेली आहे. अगदी फक्त 29 रुपयामध्ये ही बॅच आहे, जेणेकरून वाढदिवसाच्या अनुषंगाने ही बॅच लॉन्च केली गेलेली आहे. तर त्याचा थोडासा विचार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला करायचा आहे. प्रश्न पहिला तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे आणि तो जो पहिला प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनवर आलेला विद्यार्थी मित्रांनो, तर हा प्रश्न बघूयात काय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तो जो प्रश्न आहे तो प्रश्न बघा, इथं वाचू शकताय तुम्ही. चला, काही विद्यार्थी लाईव्ह आहेत, तर लाईव्ह विद्यार्थ्यांनी सुद्धा या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. प्रश्न पहिला दिसतोय तुम्हाला, श्यामा चित्र काढत राहील. श्यामा चित्र काढत राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, श्यामा चित्र काढत राहील हा जो प्रश्न आहे, या वाक्याचं तुम्हाला विचारलाय काळ ओळखायला. या वाक्याचं तुम्हाला काय विचारलाय, काळ ओळखायचा आहे. आता काळ आम्ही कशा पद्धतीने ओळखणार ते थोडंसं बघूयात. येते का लक्षामध्ये? काळ आम्हाला ओळखायचा आहे आणि तो मग कशा पद्धतीने ओळखूयात ते बघूयात. बघा बरं, काढत राहील, काढत राहील हा मला भविष्यकाळ दिसतोय, परंतु तो कोणता भविष्यकाळ आहे? रीती भविष्यकाळ आहे. कोणता भविष्यकाळ आहे मित्रांनो? तो रीती भविष्यकाळ आहे. एखादी गोष्ट येणाऱ्या कालखंडामध्ये बराच वेळ चालत राहील तर त्याला काय म्हणायचं, रीती भविष्यकाळ असं म्हटलं जातं. येते लक्षामध्ये? त्याच्याशिवाय साधा भविष्यकाळ काय असतो? श्यामा चित्र काढील. पूर्ण भविष्यकाळ काय असतो? श्यामाने चित्र काढले असेल. साधा वर्तमान काय काळ असतो? तर श्यामा चित्र काढतो. अशा पद्धतीनं हे मुद्दे तुम्हाला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचे आहेत. ओके, पुढे जाऊया. दुसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. काय प्रश्न आहे दुसरा मित्रांनो? दुसरा प्रश्न आहे, बघा बरं, सगळेजण लक्ष देत आहे. कोणता प्रश्न आहे? सुनील उद्या पुण्याला जाईल. अनुराग निबंध लिहितो. बरोबर, हा प्रश्न आहे. चला, 15 सेकंदाचा वेळ आहे तुमच्याकडं आणि 15 सेकंदाच्या वेळामध्ये तुम्हाला हा प्रश्न सॉल्व करायचा आहे. 15 सेकंदाच्या वेळेमध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा आहे. बघा बरं, वाक्यातलं काय विचारलंय तुम्हाला? वाक्यातलं काय विचारलंय? येईल का लक्षात? सकर्मक क्रियापदाचं वाक्य विचारलंय. कुठल्या क्रियापदाचं वाक्य विचारलंय?
सकर्मक क्रियापदाचं वाक्य तुम्हाला विचारलेलं आहे. लक्षात येते का मित्रांनो? सुनील उद्या पुण्याला जाईल. अनुराग निबंध लिहितो. वाक्यातला कर्ता इथं सुनील आहे, इथं अनुराग आहे. जाईल क्रियापद आहे, लिहितो क्रियापद आहे. जाईल कधी? उद्या. कुठं? पुण्याला. म्हणजे उद्या आणि पुण्याला विद्यार्थी मित्रांनो हे क्रियाविशेषण म्हणून काम करतायत. काय म्हणून काम करतायत विद्यार्थी मित्रांनो? हे क्रियाविशेषण म्हणून काम करतायत. आणि अनुराग निबंध लिहितो हा जो घटक आहे विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये लिहिण्याची क्रिया निबंधावर लिहित होते. म्हणजे निबंध हे काय आहे? कर्म आहे. म्हणजे सकर्मक क्रियापदाचं वाक्य नंबर 2 आहे. परंतु तुम्हाला पर्यायी उत्तरं वेगळी दिलेली आहेत मित्रांनो. आणि त्या पर्यायी उत्तरामध्ये तुम्हाला नंबर 3 म्हणजेच ब हा उत्तराचा क्रमांक या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. नंबर 3 उत्तर तुमचं या ठिकाणी येणार आहे. ओके, उत्तर 3. योग्य जोड्या लावायच्यात. रेडा, बैल, बोका, खोंड. इकडं दिसते कालवड, भाटी, म्हैस आणि गाय. म्हणजे तुम्हाला सहज लक्षात येतं की विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय आहे तर विरोधी भिन्नलिंगी शब्दांच्या जोड्या आहेत. रेडा या शब्दाला विरोधी अर्थाची जोडी येईल मित्रांनो म्हैस. बरोबर का? मग अ ला 3 कुठे येऊ शकते? इकडे बघा बरं, अ ला 3 कुठे? हे बघा इथे. हे उत्तर काढण्याचं शॉर्ट फॉर्म असतो. अ ला 3 आहे कारण इकडे कुठं 3 नाही ना. आपल्याला 100% माहिती आहे की हे उत्तर इथं बसते. मग आता इथं काय दिलंय? ब ला 4 दिले. मग बैलला गाय पण बरोबर आहे. बघा बरं येते की नाही? क ला 2 दिले. बोकाला भाटी हे पण बरोबर आहे की नाही? बघा. आणि ड ला 1 दिले. खोंड आणि कालवट. बरोबर का? खोंड आणि कालवट. येते का लक्षात? म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला काय करायचं असतं विद्यार्थी मित्रांनो? उत्तरं फटाफट शोधायची असतात. हे लक्षामध्ये सर्वांना उत्तर अशी पटापट तुम्हाला शोधायची असतात. आणि कमीत कमी वेळेमध्ये उत्तर काढायची. कारण मराठीचा वाचलेला वेळ तुम्हाला इंग्रजीच्या प्रश्नाला मदत करणार आहे. मराठीचा वाचलेला वेळ तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो इंग्रजीच्या प्रश्नाला मदत करणार आहे. त्याच्यामुळं थोडंसं व्यवस्थितपणे समजून घ्यायचं आणि प्रश्न सॉल्व करायचे आहेत. ओके, बघा नेक्स्ट बघा दुसरा प्रश्न येईल मित्रांनो तुमच्या समोर. 4 नंबरचा प्रश्न. 4 नंबरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. आणि तो प्रश्न काय सांगतोय बघा बरं मित्रांनो. तो प्रश्न काय सांगतोय बघा बरं. तो प्रश्न असं सांगतोय की संयुक्त वाक्यात प्रधानत्वबोधक उभयान्वी अव्यय वापरली जातात. ओके, व्हेरी नाईस. मिश्र वाक्यात गौणत्वबोधक उभयान्वी अव्ययांनी बनते. हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. मिश्र संयुक्त वाक्य कोणत्याच उभयान्वी अव्ययांची आवश्यकता नसते असं नाही होणार ना. आवश्यकता असते ना, आवश्यकता असते. म्हणजे मला क उत्तर चुकीचं मानावं लागेल मित्रांनो. क उत्तर काय म्हणावं लागेल? चुकीचं म्हणावं लागेल. लक्षात येते का? क उत्तर या ठिकाणी चूक आहे. डन. कारण संयुक्त वाक्य जेव्हा तुम्ही बनवता त्यावेळेला प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्यय येत असतात. गौण वाक्य मिश्र वाक्य बनवता तेव्हा गौणत्व सूचक उभयान्वी अव्यय येत असतात. परंतु हे दुसरं 3 नंबरचं वाक्य थोडंसं चुकीचं सांगतंय. पुढं राजकीय नेते फक्त लेखनात शूरपणा दाखवतात. अधोरेखित शब्दासाठी वाक्प्रचार ओळखायचा आहे. गुण उधळणे, कागदी घोडे नाचवणे, चुरमुरे खात बसणे, जीवाची उलघाल होणे. चला उत्तर येत आहे सर्वांना. बघा बरं फटाफट उत्तर सांगताय तुम्ही. लाईव्ह असणारी मुलं त्यांनी पण उत्तर सांगायचे आहेत. लाईव्ह असणारी जी काही मुलं आहेत त्यांनी पण उत्तरं सांगायची आहेत. राजकीय नेते फक्त लेखनात शूरपणा दाखवतात असं म्हणतंय ते. तर त्याचा अर्थ आहे मित्रांनो कागदी घोडे नाचवणे. काय अर्थ आहे? कागदी घोडे नाचवणे हा त्याचा अर्थ आहे. कागदी घोडे नाचवणे हा त्याचा अर्थ आहे. येस. नवरा, संसार किंवा कोणतेही निमित्त नसताना विनाकारण त्रास सहन करावा लागणे असा अर्थ व्यक्त करणारी म्हण ओळखायची. तालका रडता मनानं, नालका रडता, तोंडशो बाता आणि भीक मागन खाता, घेवनाय धगड नि हातपाय रगड, घराक नाय धरती आणि शेंगा भेंगा जातीवरती. तर उत्तर आहे मित्रांनो देव नाय धगडनी हातपाय रगड. ओके, या पुढं नेक्स्ट बघा बरं. माधुरी
उद्या मुंबईला जाईल, वाक्यातलं विशेष नाम ओळखायचं. वाक्यातलं विशेष नाम ओळखायचंय. मित्रांनो, हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केला आहे. हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. का रे मित्रांनो? तर या वाक्यात माधुरी हे पण विशेष नाम आहे आणि मुंबई हे पण विशेष नाम आहे. दोन दोन विशेष नामं या वाक्यात आहेत आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या वाक्यातला हा प्रश्न आयोगानं कॅन्सल केलेला आहे. माधुरी पण विशेष नाम आहे आणि मुंबई पण विशेष नाम आहे. विशेष नाम म्हणजे एका व्यक्तीला दिलेलं जे नाव असतं त्याला विशेष नाम असं म्हणायचं. एका व्यक्ती, वस्तू, ठिकाणाला दिलेलं जे नाव असतं त्याला विशेष नाम असं म्हटलं जातं. ओके. अँटी नॅशनल या शब्दाचा, पारिभाषिक शब्दाचा मराठीतला अर्थ शोधायचा मित्रांनो. देशप्रेमी, निवासी भारतीय, देशाचा नागरिक, राष्ट्रद्रोही. उत्तर, तुमचं उत्तर येणं अपेक्षित आहे. काय उत्तर येते बघा बरं? उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचं राष्ट्रद्रोही. काय उत्तर येणार? राष्ट्रद्रोही हे त्याचं उत्तर आहे. लक्षात येते का सर्वांच्या? नेक्स्ट क्वेश्चन. आयदाना या शब्दाचा अर्थ तुम्हाला शोधायचा आहे. तर आमंत्रण असं आहे, जेवणासाठी लागणारी भांडी आहे, पायपुसणी आहे, झाडू आहे. उत्तर आहे जेवणासाठी लागणारी भांडी, आयदाना. काही शब्दार्थावर प्रश्न आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो. तर ते शब्दार्थावरचे प्रश्न थोडेसे तुम्हाला वाचन करायचे, वाढवायचे, ज्याच्यामुळं तुम्हाला ते प्रश्न लक्षात यायला मदत होणार आहे. ओके. प्रायोजक क्रियापदात कर्ता स्वतः क्रिया करत असतो, कर्ता दुसऱ्याकडून क्रिया करून घेतो. क्रियापदाला अव किंवा अवव हे प्रत्यय लागतात. बघा बरं विद्यार्थी मित्रांनो काय म्हणतोय. कर्ता स्वतः क्रिया करत असतो. अ तर उत्तरात येणारच नाहीये. काय म्हटलं मी तुम्हाला? अ उत्तरात येणार नाही. अ जिथं जिथं आहे ते उत्तर तुमचं चुकणार आहे. प्रायोजक क्रियापदात कर्ता दुसऱ्याकडून क्रिया करून घेतो. कर्ता क्रिया करून घेतो हे उत्तर आहे मित्रांनो. दुसऱ्याकडून करून घेतो हे आहे. मग तसा ब पर्याय कुठं दिसतो का तुम्हाला? तर ब पर्याय नाही दिसत. ब पर्याय दिसत नाही. मग जसं अ चूक आहे तसं क बघूया आपण. क्रियापदाला अ किंवा अवव हे प्रत्यय लागत असतात. बघा जसं की आता आपण एक क्रियापदच घेऊन बघूया. जसं मदारी माकडाला नाचवतो. इथं व तो प्रत्यय पाहिजे. इथं अव दिलंय, अवव दिलंय, म्हणजे हे पण चूक आहे, हे पण चूक आहे, हे पण चूक आहे. म्हणजे 1 आणि 3 चूक आहे. फक्त अ आणि क चूक, म्हणजेच ब बरोबर. म्हणजेच काय मित्रांनो? म्हणजेच ब बरोबर. येते का लक्षात? जे विद्यार्थी ऑनलाईन आहेत त्यांना आवाज येतोय का? त्यांनी एकदा यस टाईप करायचं आहे. काय अडचण वगैरे वाटली हे विचारायचं आहे. तुम्ही एकदा मला यस नो टाईप करू शकता. काय अडचण वगैरे वाटते का ऑनलाईन असणारी मुलं? चला पुढे या. एकच शब्द वाक्यात 2 अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा चमत्कृती साधते तेव्हा अलंकार होतो. एकच शब्द 2 अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा शब्द चमत्कृती साधते तेव्हा त्याला काय म्हणायचं आहे? श्लेष अलंकार असं म्हणायचं आहे. कोणता अलंकार म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो? श्लेष अलंकार. जसं की ती गाडी काय रे जावयाची आहे. याचे 2 अर्थ आहेत मित्रांनो. जावयाची म्हणजे जाणारी आणि जावई तुम्हाला माहिती आहे. त्याला काय म्हणायचं? श्लेष अलंकार. त्याला काय म्हणायचं? श्लेष अलंकार. येते का लक्षामध्ये सर्वांच्या? सर्व मंडळीच्या लक्षात येईल का? एकदा ऑनलाईन असणारी यस नो वगैरे टाईप करा बरं. ऑनलाईन असणारी मंडळी व्यवस्थित आहे? आवाज क्लिअर आहे? स्क्रीन व्यवस्थित दिसते? तुम्ही
तुम्ही चॅटिंग केल्यानंतर मला लक्षात येईल, तुमच्या कमेंट मला दिसत आहेत. एकदा कमेंट करा यस नो. बघा, ती गाडी जावयाची आहे, जाणारी जावई. किंवा अजून एखादं वाक्य, शंकरास पूजिले सुमनाने. शंकरास पूजिले सुमनाने. सुमन या शब्दाचे अर्थ दोन. मुलीचं नाव पण आहे सुमन, म्हणजे चांगलं म्हण पण आहे. त्याच शिवाय सुमन म्हणजे पुष्प पण आहे. एका शब्दाचे जेव्हा दोन दोन अर्थ निघत असतील तेव्हा विद्यार्थी मित्रांनो त्याला म्हणायचं काय म्हणायचं, त्याला म्हणायचं श्लेष अलंकार. काय म्हणायचं? श्लेष अलंकार. अनुप्रास काय असतो? एकाच वाक्यामध्ये येणाऱ्या, एकाच वाक्यामध्ये त्याच त्या अक्षरांनी जर काही शब्द सुरुवात होत असतील आणि त्यामुळे जर शब्द चमत्कृती साधत असेल तर त्याला विद्यार्थी मित्रांनो अनुप्रास अलंकार म्हणायचं. पेठवले पाषाण पठारावरती शोभांनी, अलग लक्षामध्ये. किंवा तुम्ही असं म्हणू शकता, मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मार्गातून जातो. लक्षात येते का? मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मार्गातून जातो. म्हणजे हे कसलं उदाहरण झालं विद्यार्थी मित्रांनो? हे उदाहरण झालं अनुप्रास अलंकाराचं. यमक काय असतो? विशिष्ट ठिकाणी 30 ती अक्षरं शेवटी एकत्र आलेली असतात. जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी निसंदेह म्हणी सर्व काळ. येते का ध्यानात? अर्थालंकार हा स्वतंत्र प्रकार आहे. जर भाषेला अर्थावरून प्राप्त होत असेल सौंदर्य तर त्याला म्हणायचं अर्थालंकार. पुढील पैकी प्रधानत्व सूचक उभयन्वय अव्ययांच्या पोट प्रकारापैकी उभयन्वय अव्ययाचे योग्य उदाहरण कोणते? बघा 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 काय म्हणतंय. न्यूनत्वबोधक उभयन्वय अव्ययाचं उदाहरण विचारलं तुम्हाला. न्यूनत्वबोधक उभयन्वय, तुम्ही त्याचा अपमान केला याकरता तो तुमच्याकडे येत नाही. आईला थोडे बरे नाही, बाकी सर्व ठीक. तू ये किंवा न ये मी जाणारच. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. बघा बरं विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही त्याचा अपमान केला याकरता तो तुमच्याकडे येत नाही. याचा काय आहे? हा परिणाम आहे. अपमान केल्याचा परिणाम काय झालाय तर तो तुमच्याकडे येत नाही. आईला थोडे बरे नाही, बाकी सर्व ठीक आहे. म्हणजे इथं काहीतरी न्यूनत्व दिसतंय. बरं नाही हे न्यूनत्व आहे, बाकी ठीक आहे. म्हणजे उत्तर नंबर मित्रांनो येणार तुमचं 2 नंबर. मग हे काय आहे? तू ये किंवा न ये. ये किंवा न येचा अर्थ आहे विद्यार्थी मित्रांनो विकल्प. काय आहे तो? विकल्प. ये किंवा न ये. विजा चमकू लागल्या आणि म्हणजेच काय आहे विद्यार्थी मित्रांनो? समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहे. काय आहे? समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहे. पुढे बघा, विधेय म्हणजे काय असतं? कर्म असतं, पूरक असतं, कर्ता असतं, क्रियापद असतं. विधेय आणि उद्देश या 2 कन्सेप्ट आहेत. उद्देश म्हणजे काय असतो? वाक्याचा कर्ता. आणि विधेय म्हणजे काय असतं? वाक्याचं विधेय म्हणजे काय असतं? वाक्यातलं क्रियापद. मग उत्तर तुमचं काय येणार विद्यार्थी मित्रांनो? 4 नंबर. विधेय म्हणजे काय? क्रियापद. येते का लक्षात सर्वांना? विधेय म्हणजे क्रियापद आणि उद्देश म्हणजे कर्ता. यस, यालाच तुम्ही उद्देश म्हणायचं असतं. वाक्य पृथक्करण या टॉपिक मधला हा महत्वाचा घटक आहे. कर्म म्हणजे ज्याच्यावर क्रिया होते, ज्याच्यावर क्रिया घडते ते का असतं? कर्म असतं. ज्याच्यावर क्रिया घडते ते कर्म असतं. तंबाखू, बटाटा, हापूस, फणस, कोबी हे शब्द नेहमी मराठी भाषेत कोणत्या परकीय भाषेतून आलेले आहेत? तंबाखू, तंबाखू, बटाटा, हापूस, फणस, कोबी. मित्रांनो हे शब्द तुमच्या भाषेमध्ये कोणत्या भाषेतून आलेले आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. सगळ्यांना माहिती पाहिजेत पोर्तुगीज. प्रत्येक टॉपिक कोणत्या एरियावरचं म्हणजे प्रत्येक प्रश्न कोणत्या एरियावरचा आहे ते अगोदर पहिल्यांदा समजून घ्यायची सवय लावा. प्रत्येक प्रश्न कुठल्या एरियावर आहे? तर हा प्रश्न कुठल्या एरियावर आहे? शब्द सिद्धी नावाच्या एरियाचा प्रश्न आहे किंवा त्या टॉपिकचा प्रश्न आहे. परभाषीय शब्द. मग तुम्हाला पटकन क्लिक झालं पाहिजे की बाबा तत्सम शब्द कोणते असतात, तद्भव शब्द कोणते असतात, देशी शब्द कशाला म्हणायचं, परभाषी शब्द. मग परभाषीमध्ये 2 प्रकार असतात, एक परदेशीय आणि एक परप्रांतीय, म्हणजेच विदेशी आणि भारतीय. बरोबर. मग त्या विदेशीमध्ये कोणते? जवळपास 4 भाषेतून शब्द आलेत. अरबी फारसी एक आहे, त्याच्यानंतर पोर्तुगीज एक आहे आणि इंग्रजी एक आहे. आणि स्वदेशी म्हणजेच परप्रांतीयमध्ये गुजरातीमधले काही शब्द आहेत, अरबी फारसीमधले काही शब्द आहेत
गुजरातीमधले काही आहेत, कानडीमधले काही आहेत, तमिळमधले काही आहेत, हिंदीमधले काही आहेत, बरोबर का. तर हे मुद्दे पण विद्यार्थी मित्रांनो काय करायचे तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षामध्ये घ्यायचे आहेत. म्हणजे मग याच्यावर थोडंसं वाचन करायचं. जवळपास काही प्रश्न तुम्हाला याच्यावर विचारलेलेच असतात, 2-4 प्रश्न त्याच्यावर विचारलेलेच असतात. कोणतीही प्रश्नपत्रिका जर काढलं तर शब्दसिद्धी नावाचा जो टॉपिक आहे त्याच्यावर प्रश्न येतातच. हे तुम्ही काय करायचं आहे थोडंसं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. म्हणून हा उत्तराचा भाग आहे पोर्तुगीज. ओके, पुढे बघा बरं. अन्योक्ती अलंकाराचे उदाहरण ओळखायचं तुम्हाला. अन्योक्ती अलंकाराचं उदाहरण ओळखायचंय. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामांजींची सेंडी झाली, भाऊजींची दाढी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट वाहून गेला. हे अतिशयोक्ती अलंकाराचं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. अति बोललेलं हे अतिशयोक्तीचं उदाहरण आहे. शाणपुच्छ घातिले नलिके तोईना सरळ, काही उपयोग होत नाहीये. येथे समस्त बहिरे बसतात लोक, का करशी भाषणे मधुर अनेक. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिसतं हे अन्योक्ती अलंकाराचं उदाहरण. गडद निळे बघा इथं ग ग ग ची पुनरावृत्ती झालेली आहे, न ची पुनरावृत्ती झाली, हा अनुप्रास अलंकार येतो. येते का लक्षात सर्वांच्या? या पुढे या बरं. पुढे बघा प्रश्न काय येतोय. चला पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. बोले तैसा चाले वंदावी त्याची पाऊले, मनीषा विरुद्ध अर्थाची मन ओळखायची. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, नाव मोठे लक्षण कोठे, बोलाचाच भात बोलाचीच कडी, भरवशाच्या म्हशीला टोनगा, पुढे तिखट मागे पोचट. उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो तुमचं 2 नंबरचं बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी. फक्त बोलणे, बोलण्यामध्ये शूरपणा दाखवणे, वास्तवामध्ये काही काम न करणे. येते का लक्षात? वास्तवामध्ये काही काम न करणे, फक्त बडबड करणे, बोलणे. रामूला शेळीचे दूध आवडते. वाक्यातील दूध हा शब्द व्याकरणिक दृष्ट्या काय दर्शवतो? वाक्याचा कर्ता आहे, वाक्याचं कर्म आहे, वाक्याचं क्रियापद आहे, वाक्याचं अव्यय आहे. काय उत्तर येणार? पटापट तुम्ही उत्तर देणार. चला, रामूला शेळीचे दूध आवडते. विद्यार्थी मित्रांनो आवडणारा कोण आहे? आवडणारा आहे रामू. आवडणारं कोण आहे? दूध आहे. आवडणारं दूध आहे. दूध वाक्याचा कर्ता आहे. दूध वाक्याचा कर्ता आहे. डन. पुढे बघा, खाली दिलेल्या योग्य जोड्या लावायचं. भाषेचं स्पष्टीकरण करणारं शास्त्र, पूर्ण अर्थाचं बोलणं, ज्याचे उच्चार करण्यास कमी वेळ लागतो, स्पष्ट आणि खणखरीत उच्चार. भाषेचं स्पष्टीकरण करणारं शास्त्र म्हणजे व्याकरण. 1 ला 3 नंबरची जोडी कुठे आहे? 1, 2, 3 वर आहे, म्हणजे एकावर उत्तर निघत नाही. पूर्ण अर्थाचं बोलणं म्हणजे वाक्य. 2 ला 4 पाहिजे. मग इथं 3 ला 4 आहे, 2 ला 3 आहे, 3 ला 4 आहे. आता हे पण कटलं, हे तर पहिलंच कटलं होतं. आता तिसऱ्यावर आहे, ज्याचा उच्चार करण्यास कमी कालावधी लागतो, ऱ्हस्व स्वर. मग आता 3चं उत्तर 2 आहे, म्हणजे इथं 2 दिसतंय, म्हणजे हा पर्याय कटला. स्पष्ट आणि खणखणीत उच्चार, अनुस्वार. माझा 2 नंबर पर्याय काय आहे विद्यार्थी मित्रांनो? बरोबर आहे. कळतंय का? अशी फटाफट उत्तर तुम्हाला शोधता आले पाहिजेत. संयुक्त वाक्य ओळखायचे. लोक आपली स्तुती करतात म्हणून निंदा करतात. लोक आपली स्तुती करोत किंवा आपली निंदा करोत. लोकांनी आपली स्तुती निंदा करावी. लोक आपली स्तुती करतात कारण निंदाही करतात. बोला 19 नंबरचा प्रश्न. लोक आपली स्तुती करोत किंवा, हे बरोबर उत्तर बसते बघा. हे बरोबर उत्तर बसते. कळलं का सर्वांना? या पुढं अपूर्ण भूतकाळाचं उदाहरण निवडा. अपूर्ण भूतकाळाचं. राजेश रडत होता, रडला होता, रडत असे, रडला. राजेश रडत होता, हे उत्तर काय आहे मित्रांनो? बरोबर आहे. हे उत्तर बरोबर आहे. राजेश रडला होता पूर्ण भूतकाळ आहे बरं का रे. राजेश रडला होता पूर्ण भूतकाळ. रडत असे रीती भूतकाळ. रडत असे रीती भूतकाळ. रडला, रडला साधा भूतकाळ. साधा भूतकाळ. बरोबर का? अपूर्ण भूतकाळ, रडत होता, रडला होता, रडत असे, रडला. येते का लक्षात? सगळे मुद्दे तुम्हाला लक्षात आले पाहिजे. या पुढं. विड्याची पाने तोडण्याचे एक वाकडे हत्यार. विड्याची पाने तोडण्याचे एक वाकडे हत्यार. नायटा, नारकत, नालकी, नाबदार. उत्तर आहे मित्रांनो नारकत. विड्याची पानं हे साधारणतः आपण पाहतो
आपल्याकडं विड्याची पानं नाही आहेत भेटत, ज्या एरियामध्ये भेटतात तिकडं त्याचं जे तोडण्याचं हत्यार असतं त्याला नारकत असं म्हणायचं. काय म्हणायचं? नारकत. वाक्यात दोन शब्द जोडतात, कोणते चिन्ह वापरतात? वाक्यात दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापर? अपसरण चिन्ह, संयोग चिन्ह, अपूर्ण विराम, स्वल्पविराम. काय आहे? संयोग चिन्ह आहे. वाक्यात दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरायचं? संयोग चिन्ह वापरायचं. दोन शब्द जोडायचे. ग्रंथ भांडार आहे का? ग्रंथ भांडार. प्रेम विवाह. बरोबर. चला या पुढं. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू वाक्यातला अलंकार ओळखायचा. उपमा, रूपक, उत्प्रेक्षा, यमक. काय उत्तर? सोपं आहे रे, छान आहे रे. बघा रे, उपमा, रूपक, उत्प्रेक्षा, यमक काय असतं? उत्प्रेक्षा असतो. उत्प्रेक्षा कुठला शब्द आलाय? जणू. अजून कुठले शब्द येतात? जणू, गमे, वाटे, भासे, जणू काय, जे की असे शब्द जर वाक्यात येत असतील तर विद्यार्थी मित्रांनो त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं उत्प्रेक्षा. उपमामध्ये कोणते असतात? सम, समान, गत, परी, सारखे हे उपमामध्ये असतात. रूपकमध्ये काय असतं? म्हणजेच, ही गोष्ट म्हणजेच ती गोष्ट असा शब्द आलेला असतो, म्हणजेच. आणि यमकमध्ये यमक साधलेले असतात. 10वी 12वीत आपण इंग्रजीमध्ये रायमिंग पेअर्स बघितल्या होत्या बघा, आठवत असतील तर. काय बघितल्या होत्या? रायमिंग पेअर्स बघितलेल्या होत्या. यमक साधलेलं. जाणावा तो ज्ञानी, मी आत्ता सांगितलं उदाहरण. किंवा सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी नेह माझा पडावा, उपेक्षु नको गुणवंता अनंता हरगुणायका मागणेची हाता. अलग ना. हे अशा पद्धतीचं सोपा प्लॅन आहे, समजून घेत आहे. शेजारचे घर पावसाळ्यात गळते वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. शेजारचे घर पावसाळ्यात गळते वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. सोपं आहे, संयुक्त आहे, नकारार्थी आहे, केवल आहे, मिश्र आहे. बोला रे. केवल वाक्य आहे. त्याला विद्यार्थी मित्रांनो काय म्हणता तुम्ही? त्याला साधं वाक्य म्हणा. त्याला अजून काय म्हणता? शुद्ध वाक्य म्हणा. साधं वाक्य, शुद्ध वाक्य हे केवल वाक्य असतं बरं का रे. संयुक्त वाक्य असण्यासाठी एक केवल वाक्य अधिक एखादं प्रधानत्व सूचक उभयन्व्यव्ये आणि पुन्हा एखादं केवल वाक्य, तर ते संयुक्त वाक्य असतं. ते संयुक्त वाक्य असतं. नकारार्थी वाक्य तर माहिती आहे तुम्हाला, नको, नाही, नसतील, नसावेत, नव्हते हे शब्द असतील तर नकारार्थी. आणि मिश्र वाक्यामध्ये काय असतं? एक प्रधान वाक्य असतं आणि एक गौण वाक्य. प्रधान अधिक गौण, आणि इथं प्रधान वाक्य अधिक गौण वाक्य, अधिक प्रधानच वाक्य. प्रधान वाक्य अधिक प्रधान वाक्य. दरकारी सोपं आहे ना? काय टेन्शन सारखं आहे का? चला टकाटक आहे. पुढे येत आहे. शुद्ध शब्द ओळखायचा 25 नंबरचा. शुद्ध शब्द ओळखायचा आहे 25 नंबरचा. आध्यात्मिक, 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 आध्यात्मिक. आध्यात्मिक, 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 आध्यात्मिक. शुद्ध शब्द ओळखायचा आहे. डन? कळतंय सर्वांना? कोणता असू शकतो शब्द? 25 नंबरचा आध्यात्मिक नंबर 4 शुद्ध शब्द आहे बघा. आध्यात्मिक पहिली वेलांटी असते मला. चला पुढे या. लाईव्ह पाहणाऱ्यांना आवाज येतोय व्यवस्थित? कमेंट करत चला. तुम्ही उत्तर देत चला तरी चालेल बरं का रे. लाईव्ह पाहणारी मंडळी उत्तर देत चला. तुम्हाला काय वाटतंय ते उत्तर द्यायचं. चला तुमच्या समोर आता प्रश्न आलाय बघा. अकारांत स्त्रीलिंगी नामाचं डॅश अनेकवचन होतं. इथं आकारांत होतं, याकारांत होतं, इकारांत होतं, वाकारांत होतं. हा प्रश्न आयोगाला कॅन्सल करावा लागला बरं का रे. हा प्रश्न आयोगाला कॅन्सल करावा लागला. कारण अकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेकवचन आकारांत पण होतं आणि इकारांत पण होतं. 2 आणि 3 पर्याय सारखेच आहेत. 2 आणि 3 पर्याय सारखे आहेत. कसं बघा, मी एक शब्द लिहिला नदी. अकारांत आपल्याला शब्द पाहिजे. अकारांत पाहिजे. मी शब्द लिहिला सून. त्याचं अनेकवचन होतं सुना, म्हणजे आकारांत. हा बरोबर आला का?
आणि मित्रांनो मी शब्द लिहिला कोणता, बघा मी शब्द लिहिला विहीर. कोणता शब्द लिहिला, विहीर. तर विहीर शब्दाचं अनेक वचन विहिरी असं होतं. विहीर शब्दाचं अनेक वचन काय होतं, विहिरी असं होतं. काय होतं, विहिरी असं होतं. कळालं का? म्हणजे काय, तर दोन्ही पर्याय तुमचे बरोबर आहेत. दोन्ही पर्याय तुमचे बरोबर आहेत. म्हणून तुम्हाला उत्तरामध्ये इथं पर्याय देता येणार नाही. यस, उत्तरामध्ये पर्याय देता येणार नाही. हां, या पुढं. तुला पहिले बक्षीस मिळो वाक्यातील विद्यार्थी वाक्य रूपांतर ओळखायचं आहे. विद्यार्थी वाक्य रूपांतर ओळखायचं आहे. तुला पहिले बक्षीस मिळो. येते का रे लक्षात? विद्यार्थी म्हणजे काय, वावी वेना शब्दाचा शेवट झालेला असतो ना रे मित्रांनो. कोणत्या शब्दाचा झालेला असतो, कसा, वाविवे. येते का लक्षात? वाविवेनं शेवट झालेला असतो. डन. मग वाविवेनं शेवट झालेला शब्द कोणता आहे, तुला पहिले बक्षीस, तुला पहिले बक्षीस मिळावे, तुला पहिले बक्षीस मिळावे, वाविवे. येते का लक्षात? विद्यार्थी म्हणजे शब्दाचा शेवट वाविवेनं झालेला असला पाहिजे. पुढे काही वर्णप्रकार दिलेले आहेत, त्यांचा अचूक क्रम ओळखायचा आहे. शक हवं, शक हवं 28 नंबरचं उत्तर आहे. 28 नंबरचं उत्तर आहे शक हवं. उसमें स्पर्श महाप्राण अर्धस्वर. बघा बरं, स्पर्श महाप्राण काय उत्तर येऊ शकतंय, सोपं आहे ना. श हे महाउष्म मधले बघा, क हे स्पर्श आहे, ह महाप्राण आहे आणि व अर्धस्वर आहे. म्हणजे नंबर 2 माझं उत्तर बरोबर आहे. किती नंबर बरोबर आहे, 2 नंबर. सगळ्यांना माहिती आहे, सोपं आहे ते. मंदाक्रांता या अक्षरगण वृत्तामध्ये किती अक्षरे असतात? 14, 15, 17 आणि 18. उत्तर आहे मित्रांनो याचं 18. काय उत्तर आहे, 18. पुढे काही जोडशब्द दिले आहेत, त्यातील अनुक्रमे स्वर संधी ओळखा. महिलाश्रम, सूर्यास्त, विद्यार्थी, देवालय. तर विद्यार्थी मित्रांनो त्याचं उत्तर येणार आहे महिला प्लस आश्रम. बघा, महिला अधिक आश्रम. मग मला इथं आ दिसतंय आणि इथं पण आ आहे. आ वाला पर्याय कोणता आहे, हे बघा, हा आ वाला पर्याय आहे. पुढं सूर्य प्लस असतं, समजून घ्या सगळं. सूर्य प्लस असतं, मग इथं अ दिसतंय मला आणि इथं पण अ दिसतंय. अ आणि अ बरोबर काय होणार, आ होणार. तर इथं अ आहे. पुढं विद्या प्लस अर्थी, विद्या प्लस अर्थी. इथं अ दिसतंय, इथं आ दिसतंय आणि इथं आ दिसतंय, इथं अ दिसतंय, म्हणजे हे बरोबर आहे. आणि देव प्लस आलय, देव प्लस आलय. इथं अ आणि आ, बरोबर का? अ आणि आ. या पुढीलपैकी आत्मवाचक सर्वनाम नसलेलं वाक्य शोधा. मी स्वतः, कोणी कोणास, तो आपण, होऊन, तू स्वतः. नसलेलं वाक्य म्हणते बरं का रे मित्रांनो. तर नसलेलं वाक्य नंबर 2 आहे. इथं मीच्या नंतर स्वतः हा शब्द आला, कर्त्याच्या नंतर स्वतः हा शब्द आला, कर्त्याच्या नंतर आपण हा शब्द आला, कर्त्याच्या नंतर स्वतः हा शब्द आला. कर्त्याच्या नंतर जर हे 3 शब्द येत असतील, कोणते, आपण, स्वतः आणि मीच, हे कधी यायला पाहिजेत, कर्त्याच्या नंतर. तर ते काय ठरतात, आत्मवाचक सर्वनामे ठरतात. ते काय ठरतात, आत्मवाचक सर्वनामे ठरतात. ओके. पुढे बघा, प्रायोजक क्रियापदाचं उदाहरण. आई त्या मुलाला हसवते, मला आता काम करवते. बोला रे. 32 नंबर प्रश्न तुमच्या समोर आहे. 32 नंबर प्रश्न तुमच्या समोर आहे.
कळतंय का? आई त्या मुलाला हसवते, आता मला काम करवते, फक्त अ बरोबर आहे, हसवते. फक्त अ बरोबर आहे. कर्ता क्रिया दुसऱ्याकडून करून घेतो, याला काय म्हणायचं मग? शक्य क्रियापद. याला काय म्हणायचं? शक्य क्रियापद. बरोबर का मित्रांनो? पुढे बघा. ज्याने पुष्कळ ऐकले वाचले आहे असा. शब्दसमूह एक शब्द. ज्ञानी, पंडित, विद्वान, बहुश्रुत. ज्ञानी शब्दसमूहाबद्दल शब्द लक्षात येते का? सोपे की नाही? हां, फटाफट उत्तर आलं पाहिजे तुमचं. शब्दसमूहाबद्दल एक शब्द. काय येणार उत्तर? 33 नंबर, बहुश्रुत. काय येणार उत्तर? बहुश्रुत. साधा पण गुणी मनुष्य. संबंधित वाक्प्रचार लिहायचा आहे. हां, साधा पण गुणी मनुष्य. बोला बोला पटापटा पटापटा. घागरगडचा सुभेदार, झाकले माणिक, उमराचं फूल, ओनामा. झाकले माणिक. फारच दुर्मिळ, पुष्कळ काळाने येणारे योग संधी. अशी घटना. गंगेत गोडी नाणे, डोळ्याचे पाणी फिरणे, अंगारकीचा योग आणि कपिलाष्टमीचा योग. 35 नंबरचं उत्तर मित्रांनो कपिलाष्टमीचा योग असं आहे. तुम्हाला लक्षात यायला सोपं आहे, काही टेन्शन नाही. तू तेथे गेला होतास, तेथेच तो सुद्धा गेला आहे. वाक्याचा प्रकार ओळखायचा. वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. 36 नंबर. संयुक्त वाक्य, केवळ वाक्य, संकेतार्थी वाक्य, मिश्र वाक्य. विद्यार्थी मित्रांनो उत्तर आहे मिश्र वाक्य. जेथे तेथे एक विधानाला पूर्ण अर्थ, दुसऱ्या विधानाला पूर्ण अर्थ नाही, तर ते मिश्र वाक्य असतं. ओके. खाली दिलेल्या वाक्यातून केवळ वाक्य नसलेलं वाक्य ओळखायचं. केवळ नाही असं बरं का. तू अभ्यास केल्यामुळे प्रभाला उज्ज्वल यश मिळाले. खूप अभ्यास केल्यामुळे, सॉरी. देवळात प्रभाने स्वतःभोवती गिरगी घेऊन देवाला नमस्कार केला. प्रभाने पाठवलेल्या डब्यात गोड पदार्थ होते. प्रभाने डब्बा पाठवला तेव्हा त्यात गोड पदार्थ होते. तुम्हाला अगोदर केवळ वाक्य म्हणजे काय? केवळलाच मी मगाशी सांगितलं साधं म्हटलं जातं. त्याच्यानंतर मिश्र म्हणजे काय आणि संयुक्त म्हणजे काय, हे तिन्ही मुद्दे व्यवस्थित समजून यायला पाहिजे. तर साधं वाक्य म्हणजे काय असतं मित्रांनो? ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असलं पाहिजे. तर इथं केवळ नसलेलं वाक्यामध्ये, आता इथं बघा एकच वाक्य आहे, प्रभाला उज्ज्वल यश मिळाले. एकच क्रियापद आहे. प्रभाने देवाला गिरकी घेऊन नमस्कार केला. एकच आहे. प्रभाने पाठवलेल्या डब्यात एक, म्हणजे तिन्ही आहेत. हे नाही आहे फक्त. इथं 2 क्रियापद आहेत. पाठवलं एक क्रियापद आहे आणि पदार्थ गोड होते. म्हणजेच प्रभाने डबा पाठवला तेव्हा त्यात गोड पदार्थ होते. हे वाक्य जाईल तुमचं मिश्र वाक्याकडं. कुठं जाईल? मिश्र वाक्याकडं. पुढे काही सामाजिक शब्द दिले आहेत, त्याच्या अनुक्रमाने लिंग ओळखायचे. मीठ भाकरी, गायरान, भाजीपाला, भाऊबीज. काय काय म्हणतंय बघा. मीठ भाकरी, गायरान, भाजीपाला, भाऊबहीण. सामासिक शब्दाचे लिंग शेवटच्या शब्दावरून ठरते. काय लक्षात ठेवायचं? सामासिक शब्दाचे लिंग शेवटच्या शब्दावरून ठरते. आलं का लक्षात? मग ती भाकरी म्हणजे स्त्रीलिंगी शब्द आहे. ते रान नपुंसकलिंगी. तो पाला आणि ती बहीण म्हणजे नंबर 1 उत्तर असलं पाहिजे. उत्तर काय असलं पाहिजे? नंबर 1 हे उत्तर असलं पाहिजे. येते का ध्यानात सगळ्यांना? नंबर 1 हे उत्तर असलं पाहिजे. 38 नंबर. 39 नंबर प्रश्न बघतोय मित्रांनो आपण. 39. पुढे काही विधाने दिली आहेत, ती आधारे योग्य पर्याय निवडा. स्वर हे पूर्ण उच्चाराचे वर्ण आहेत, व्यंजने अपूर्ण उच्चाराचे आहेत. बरोबर आहे. दोन्ही काय आहेत? बरोबर आहे. अ आणि ब बरोबर आहे. स्वर पूर्ण उच्चाराचे असतात, व्यंजनं अपूर्ण उच्चाराचे असतात. सगळ्यांना माहिती आहे. स्वर हे पूर्ण उच्चाराचे असतात आणि व्यंजनं ही अपूर्ण उच्चाराचे असतात. तो कुठेही न थांबता बोलला, तो भराभर बोलला, तो सलग बोलला, तो अस्खलित बोलला आणि तो हुशारीने बोलला. विद्यार्थी मित्रांनो उत्तर आहे नंबर किती रे? नंबर 3 उत्तर आहे. नंबर 3 अस्खलित बोलला. कसा बोलला तो? अस्खलित बोलला. डन. पुढे बघा इंग्रजीचे प्रश्न आहेत. आयडेंटिफाय द युनिट इन विच देर इज अन एरर. मेनी पीपल आर पेंटिंग देअर हाऊसेस व्हाईट दिस डेज. बघा बरं मित्रांनो काय उत्तर असलं पाहिजे. आता इथं ABC दिलंय आणि याच्या पुढं तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे?
नो एरर हा डी पार्ट आहे. तर मित्रांनो मेनी पीपल हा वाक्याचा करता आहे. आर पेंटिंग, मेनी पीपल अनेक वचनी आहे, आर अनेक वचने आहे, ING आहे, देअर अनेक वचनासाठी आहे, हाऊसेस, व्हाईट दिस डेज. तर बरोबर आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर काय आहे तर नो एरर, या वाक्यामध्ये कुठलीही एरर नाही आहे. या वाक्यामध्ये कुठलीही एरर नाही आहे. कळालं का सगळ्यांना? लाईव्ह कोणी असेल तर त्यांनी काही थंब देत चला, उत्तरांचे प्रश्नांची उत्तरं देत चला. बरोबर? जे काही विद्यार्थी लाईव्ह दिसत आहेत का काही असतील तर त्यांनी यस वगैरे टाईप करा, प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा. चुकलं तर मी तुम्हाला सांगतोच आहे, काय टेन्शन नाही घ्यायचं. चला, चेंज द फॉलोइंग इनटू इंटरॉगेटिव्ह. सी ड्रीव अ पिक्चर. बघा रे, सी ड्रीव अ पिक्चर. आता वाक्य हे आहे, याचा तुम्हाला प्रश्न तयार करायचा आहे. सगळ्यांना माहिती पाहिजे, प्रश्न तयार करताना हेल्पिंग वर्ब अगोदर येतो. प्रश्न तयार करताना हेल्पिंग वर्ब काय येतो? अगोदर येतो. मित्रांनो हे माहिती असणं अपेक्षित आहे. माहिती असणं अपेक्षित आहे बरं का. प्रश्न ज्या वेळेला हां सहाय्यकारी क्रियापद अगोदर यायला पाहिजे. बरोबर का मित्रांनो? सहाय्यकारी क्रियापद वाक्यात आहे का? सी ड्रीव अ पिक्चर नाही सहाय्यकारी क्रियापद वाक्यात. बरं, वाक्यात सहाय्यकारी क्रियापद जर नसलं तर वॉज येणार नाही, हॅव येणार नाही, कारण ते नाहीच ना. हॅज पण येणार नाही. जे सहाय्यकारी क्रियापद असतं ते यायला पाहिजे. तर याच्यामध्ये मला वॉज पण दिसत नाही, हॅव पण दिसत नाही, हॅज पण दिसत नाही. कुठलं सहाय्यकारी क्रियापद जर वाक्यात नसलं तर वाक्यामध्ये डू डज डीडनं वाक्याची सुरुवात करावी लागते. कशानं? डू डज डीडनं वाक्याची सुरुवात करावी लागते. मग वाक्यामध्ये ड्रीव हा पास्ट आहे म्हणून डीडनं वाक्याची सुरुवात केली. नंबर 3 हे तुमचं विद्यार्थी मित्रांनो उत्तर आहे. हेल्पिंग वर्ब अगोदर यायला पाहिजे, नंतर करता, नंतर मेन वर्ब, नंतर बघा इथं ड्रीव दुसरं रूप आहे, ड्रॉ याचं पहिलं रूप असतं. गॉट इट? यावर पुढं फॅन्टॅस्टिक क्वेश्चन आहे तुमच्या समोर. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट फॉर्म ऑफ द गिवन टेन्स. टेन्सच्या अनुषंगानं तुम्हाला इथं व्यवस्थितपणे मुद्दा विचारलेला आहे. रीना डिड नॉट गो टू स्कूल येस्टरडे ॲज शी डज फिनिश हर होमवर्क. बघा ती शाळेला गेलेली नाही आहे. ती शाळेला गेलेली नाही आहे. कधी डिड नॉट गो म्हणजे भूतकाळ आहे बरं का रे मित्रांनो. भूतकाळात ती शाळेला गेलेली नाही आहे. आणि मग त्याच्या अगोदरची एक क्रिया कसल्या भूतकाळात यायला पाहिजे? त्याच्या अगोदरची एक क्रिया कसल्या भूतकाळात यायला पाहिजे? बोला बरं मित्रांनो. हॅड नॉट फिनिश्ड. हॅड नॉट फिनिश्ड. ओके, येते का लक्षात? हॅड नॉट फिनिश्ड हे उत्तर येणार. साधा भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळ यांचं कॉम्बिनेशन असतं. साधा भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळ यांचं कॉम्बिनेशन असतं. आयडेंटिफाय द करेक्ट फिगर ऑफ स्पीच इन द गिवन लाईन्स. गिवन लाईन्समध्ये फिगर ऑफ स्पीच तुम्हाला शोधायचा आहे. बघा बरं. अलोन अलोन ऑल ऑल अलोन अलोन ऑन वाईड वाईड सी. मित्रांनो आपण अनुप्रास अलंकार मराठीमध्ये अभ्यासला, आठवते का? मराठीमधला अनुप्रास अलंकार म्हणजे इंग्रजीमधला ॲलिट्रेशन, म्हणजेच इंग्रजीमधला ॲलिट्रेशन. इंग्रजीमधला कोणता येईल मग? तो ॲलिट्रेशन येईल. लक्षात येतं का सगळ्यांच्या? इंग्रजीमधला तो कोणता येणार? ॲलिट्रेशन हा अलंकार येणार. डन. वन मिनिट. ॲलिट्रेशन अलंकार आहे म्हणजेच अनुप्रास अलंकार आहे. म्हणजेच कोणता अलंकार आहे? अनुप्रास अलंकार आहे. गॉट इट? या पुढे चेंज द फॉलोइंग इनटू इनडायरेक्ट स्पीच. खूप छान प्रश्न आहे रे. शी सेड टू हिम आय नो यू. आय नो यू. आता बघा इथं भूतकाळ आहे का रे? आहे.
मग इथं नो आहे का, तर न्यू व्हायला पाहिजे. त्याचं न्यू कुठं कुठं झालं, इथे एक झालं, इथे एक झालं, इथे एक झालं, हे उत्तर येणार नाही बरं का रे. आता पुढं काय, मीच हिम व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे, मी या शब्दाचं हिम व्हायला पाहिजे. मग आता हिम कुठं कुठं झालेलं आहे बघा बरं, इथं पण झालेलं आहे, इथं पण झालेलं आहे. म्हणजे हे पण उत्तर कटलं, म्हणजे हे पण उत्तर कटलं. आता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे, या आयचा देखील बदल सी व्हायला पाहिजे. आयचा बदल इथं काय झाला, आयच राहिला, म्हणजे हे उत्तर येणार. बेसिक काही डायरेक्ट आणि इनडायरेक्टचे नियम तुम्हाला माहिती पाहिजेत. डायरेक्ट आणि इनडायरेक्टचे काही बेसिक नियम तुम्हाला माहिती असले पाहिजेत. खूप सोपा आहे हा पार्ट बरं का रे, समजून येणं गरजेचं आहे. चूज द मोस्ट सुटेबल वर्ड अपोजिट इन द मिनिंग ऑफ द वर्ड. बघा रे, चूज द मोस्ट सुटेबल वर्ड अपोजिट इन द मिनिंग ऑफ द वर्ड. आता याचा जो मिनिंग दिलेला आहे ॲक्सिडेंटल, फॉर्मल, इनफॉर्मल, सिस्टमॅटिक, तर इथं तो तुमचा शब्द दिला गेलेला नाही, त्याच्यामुळं हा प्रश्न थोडासा चुकतो आहे बरं का रे. हा प्रश्न टायपिंगमध्येच चुकलेला आहे. आलं एक लक्षामध्ये. हां, पुढे या. फाइंड आउट द इनकरेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. 50,000 rupees is a big amount. 10 miles are not a short distance. 5 years is a long period. One of the books is damaged. बघा आता उत्तर मित्रांनो, 50,000 हा एक आकडा आहे आणि त्याच्यामुळे क्रियापद इज बरोबर आहे. 10 miles हे एक अंतर आहे, त्याच्यामुळे इथं आर नाही बरोबर, इथं इज यायला हवं होतं. हे चुकलंय बरं का रे. 5 years इज अ लॉंग पिरियड. 5 years हे एक युनिट आहे. युनिट अशा अनुषंगानं धरलेलं असलं तर एक वचन यायला पाहिजे. वन ऑफ द बुक्स अनेकापैकी एक, हे पण बरोबर आहे. म्हणजे इनकरेक्ट सेंटेन्स तुमचं काय आहे, नंबर 2 आहे. नंबर 2 हे विद्यार्थी मित्रांनो तुमचं इनकरेक्ट सेंटेन्स आहे. गॉट इट का. चला पुढे या बरं. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स चूजिंग द करेक्ट प्रेझेंट वर्ब. सी इज व्हेरी स्ट्रॉंग. सी डज नॉट डज इझिली गिव्ह इन, गिव्ह ऑफ, गिव्ह आउट, गिव्ह इन. बघा मित्रांनो त्याचं उत्तर आहे गिव्ह अप. गिव्ह अप म्हणजे सोडून देणे. गिव्ह अपचा अर्थ काय असतो, सोडून देणे, त्यागणे. ती सहजासहजी एखादी गोष्ट त्यागणार नाही, ती स्ट्रॉंग आहे. हां, सहजासहजी ती एखादी गोष्ट त्यागणार नाही आहे. चूज द राईट ऑप्शन फॉर द फॉलोइंग अंडरलाईन इडियम. आय एम प्रिपेअर्ड टू मीट यू हाफ अवे. टू मीट यू हाफ अवेचा अर्थ आहे कॉम्प्रोमाइज करणे. कम टू कॉम्प्रोमाइज. हां, मीट वी हाफ वेचा अर्थ काय आहे, कॉम्प्रोमाइज करणे, कॉम्प्रोमाइज करायला तयार असणे. आय एम प्रिपेअर्ड टू मीट यू हाफ वे म्हणजे मी अर्ध्यापर्यंत यायला तयार आहे, म्हणजेच मी कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे. मी कॉम्प्रोमाइज तुमच्यासोबत करू शकतो असं. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट प्रिपोजिशन. ही हॅज बीन इन हॉस्पिटल डायडस लास्ट वीक. आता इथं लास्ट दिलेलं आहे म्हणजे सिन्स हे उत्तर असणार मित्रांनो तुमचं. कुठलं उत्तर असणार, सिन्स हे उत्तर असणार. हॅज बीन पूर्ण वर्तमान काळ आहे. कोणता काळ आहे, पूर्ण वर्तमान काळामध्ये आणि पूर्ण भूतकाळामध्ये विद्यार्थी मित्रांनो काय आलेलं असतं, सिन्स आणि फॉर आलेलं असतं. मग सिन्स आणि फॉर कधी येतं, तेव्हापासून अशा अर्थानं सिन्स येतं. मित्रांनो व्यवस्थित लक्षात घ्या, तेव्हापासून अशा अर्थानं सिन्स येतं. फॉर कधी येतं, फॉर मोजलेली वेळ दर्शवण्यासाठी फॉर येतं. मोजलेली वेळ दर्शवण्यासाठी. कळलं का, हे सोपं आहे. फ्रॉम आणि इन च्या दरम्यान अशा अर्थाने इन येत असतं. फ्रॉमचा अर्थ तेव्हापासून असा अर्थ असतो. इट डॅश ऑलरेडी डॅश रेनिंग वेन आय डॅश अन अम्ब्रेला. फिल इन द ब्लँक फ्रॉम द ऑप्शन गिवन बिलो. बघा बरं, इट हॅड, बघा उत्तर काय येईल तुमचं, इट हॅड ऑलरेडी स्टॉप. ऑलरेडी हा शब्द पूर्ण भूतकाळात येणार. स्टॉप रेनिंग वेन आय ब्रॉट, म्हणजेच पर्याय नंबर 4 आहे. वाक्याचा सिक्वेन्स जोडता आला पाहिजे. वाक्याचा सिक्वेन्स जोडता आला पाहिजे काळानुसार.
कशानुसार? काळानुसार तुम्हाला ते वाक्य जोडता आलं पाहिजे. चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. माय आईज आर इचिंग नाऊ बिकॉज आय डायड सिन्स मॉर्निंग. बघा रे, इथं माय आईज आर इचिंग चालू भूतकाळ आहे. नाऊ, नाऊ हा शब्द चालू भूतकाळ चालू वर्तमान काळ दर्शवतो. चालू वर्तमान काळ आहे. बिकॉज त्याचं कारण आहे सिन्स हा शब्द आहे, चालू पूर्ण वर्तमान काळात किंवा चालू पूर्ण वर्तमान काळात असतो. लक्षात आलंय का? चालू पूर्ण वर्तमान काळात किंवा चालू पूर्ण वर्तमान काळात असतो. पण क्रिया तेव्हापासून अद्यापही चालूच आहे असं दर्शवण्याचा प्रयत्न झालेला आहे. म्हणून हॅव बीन रीडिंग. म्हणून हॅव बीन रीडिंग. गॉट इट? लक्षात आलंय? हॅव बीन रीडिंग. चला, काही विचारायचं असेल उत्तरं देऊ शकता, विचारू शकता. जे कोणी लाईव्ह विद्यार्थी असतील तर आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन द वर्ड. ही इज अन आयडल बॉय, ही डज नॉट वर्क. बघा रे, आयडल काय आहे? लक्षात येते? सोपा आहे. काय असला पाहिजे तो? नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द विशेषण असला पाहिजे. नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द विशेषण असतो. विशेषण. Select the word which means the same as the following group of words. One who does not believe in God, ज्याचा देवावर विश्वास नाहीये, देवावर श्रद्धा वगैरे नाहीये. अथेइस्ट, निराशावादी किंवा नास्तिक असं म्हटलं जातं त्याला. आणि त्याचा विरोधी अर्थ असतो थेइस्ट. हे काढून टाकायचं. थेइस्ट म्हणजे आस्तिक असतो. थेइस्ट म्हणजे काय असतो विद्यार्थी मित्रांनो? आस्तिक असतो. आस्तिक असतो. Complete the following sentence by using the correct option. Man is related to shout. In the same way, crow is related to. बघा, मानवाला ओरडतोय मानव, तर कावळा काय करतो? कावळा काय करत असेल मग? कावळा कॉ 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 करतो. बरोबर का रे? कावळा काय करत असेल मग? कॉ करत असेल. फाइंड आउट द वर्ड दॅट इज मिसस्पेल्ड. मिसस्पेल्ड शब्द कुठला आहे रे बाबांनो? मिसस्पेल्ड शब्द कुठला आहे? बिलीव, BELIV, रिलीव, ग्रीव, डिसीव हा शब्द मिसस्पेल्ड आहे. DECEIVE पाहिजे होतं बरं का? DECIVE असं इथं पाहिजे होतं, तर तो मिसस्पेल्ड आहे. प्रश्न कुठल्या एरियावरून पडतायत थोडंसं व्यवस्थित समजून घ्यायचं आहे तुम्हाला. संध्याकाळी रात्री 7 वाजता पण आपलं लेक्चर असतं बरं का रे. अ वर्ड इज स्पेल्ड इन द 4 डिफरंट वेज. Out of 1 is correct. Find the correctly spelled word. Committee. कमिटी हा शब्द कसा बरोबर आहे? बोला 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 पटकन. लाईव्ह असणारे काही मुलं असतील तर बोलू शकता. कमिटी शब्दाची स्पेलिंग काय आहे? नंबर टाका तिथं. नंबर टाका. काय टेन्शन नका घेऊ. तुम्हाला वाटतंय की हे उत्तर आहे, नंबर टाकून द्यायचा. टेन्शन नाही घ्यायचं. बरोबर? COMMETTE, COMMITTE. उत्तर येईल मित्रांनो COMMITTE. काय उत्तर आहे त्याचं? कोलकाता इज मोर पॉप्युलस दॅन मोस्ट अदर सिटीज ऑफ द इंडिया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला खाली काय विचारलाय प्रश्न? विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज अ करेक्ट कन्व्हर्टेड फ्रॉम अबोव सेंटेन्स. आता इथं मोर आणि दॅन असं आहे, म्हणजे हे वाक्य कंपॅरेटिव्ह डिग्रीतलं आहे हे पहिल्यांदा कळालं पाहिजे तुम्हाला. दॅन, मोस्ट, अदर असं आलेलं आहे. इथं तुम्हाला खाली कोणत्या डिग्रीत करा हे काही दिलेलं नाहीये. कोणत्या डिग्रीमध्ये वाक्य करा हे दिलेलं नाहीये. मग तुम्हाला बरोबर वाक्य शोधायचं आहे. कोलकाता इज मोस्ट पॉप्युलर सिटी. इथं दॅन मोस्ट अदर सिटीज आहे आणि इथं मोस्ट आहे, म्हणजे हे उत्तर बरोबर नाही. देर इज नो अदर सिटी इन इंडिया इज ॲज पॉप्युलस ॲज कोलकाता. हे पण त्याच्याशी मॅच होत नाहीये वाक्य. Some other countries of India are not more populous than कोलकाता. हे ऑलरेडी CD आहे, हे पण CD होते, नाही मॅच होत. कोलकाता इज वन ऑफ शब्द पाहिजे होते, हे महत्वाचं होतं बघा. वन ऑफ शब्द पाहिजे होते, म्हणजे SD वाक्य बरोबर आलं. मग हे जर पिढीमध्ये करायला सांगितलं असतं तर त्या पिढीच्या वाक्याची सुरुवात व्हायला पाहिजे होते. कशानं रे? व्हेरी फ्यूनं पिढीच्या वाक्याची सुरुवात व्हायला पाहिजे होते. व्हेरी फ्यूच्या वाक्याची काय सुरुवात व्हायला पाहिजे होते? व्हेरी फ्यूनं व्हायला पाहिजे होती. चूज द करेक्ट वर्ड विच एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. सी लुक्ड ॲट द फिजिकली चॅलेंज्ड चिल्ड्रन विथ कंटेंट. बघा बरं, बरोबर अर्थाचा शब्द तुम्हाला विचारलेला आहे. डिसरिस्पेक्ट
कंटेम्प्टचा अर्थ काय आहे? डिसरिस्पेक्ट हा अर्थ आहे. हा शब्दाचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या. इज दॅट माय बुक ऑर इज इट? मालकी दर्शवते, मालकी दर्शवतोय शब्द, मालकी दर्शवतोय. बघा रे, इज दॅट माय बुक हे माझं पुस्तक आहे का तुझं आहे? युवर्स, तुझंच आहे. काय? युवर्स, युवर्स येतं बरं का रे मालकी दर्शक शब्द. चूज द करेक्ट पेअर ऑफ द अल्टरनेटिव्ह, फिल इन द ब्लँक. ही वॉज डॅज अस ऑनेस्ट मॅन बट पीपल इन द नेबरहूड डिड नॉट लाईक हिम. ही वॉज ऑनेस्ट दिले, म्हणजे काय असलं पाहिजे? ॲन पाहिजे. मग ॲनचा ऑप्शन मला एकच दिसतोय, ॲनचा ऑप्शन मला एकच दिसतोय, बरोबर का? ऑनेस्ट बट द पीपल, आता शेजारीचे लोक निश्चित असतात ना, शेजारी राहणारे लोक निश्चित असतात, बरोबर? शेजारी राहणारे लोक निश्चित असतात. चला पुढे या. चूज द राईट ऑप्शन गिवन बिलो. कन्व्हर्ट द फॉलोइंग into indirect speech. Have you finished your lesson, Hari? said Miss Sharma to his son. आता मित्रांनो इथं प्रश्न दिसलाय का? मग प्रश्न दिसल्यानंतर कसला प्रश्न आहे? येस नो टाईपचा प्रश्न. ह्या बेसिक गोष्टी कळाल्या पाहिजेत तुम्हाला बरं का रे. या बेसिक गोष्टी कळाल्या पाहिजेत. दोन वाक्य जोडण्यासाठी प्रश्नार्थक वाक्यात, हेल्पिंग वर्बच्या प्रश्नार्थक वाक्यात एकतर इफ येत असतं किंवा एकतर वेदर येत असतं, बरोबर? इथं वेदर आले पण त्याच्यासोबत दॅट आले म्हणजे हे येणार नाही. इथं वेदर आले हे येऊ शकतं बरं का रे. इथं दॅट आले हे पण येणार नाही. म्हणजे 1 आणि 4 नंबर तर येणार नाही आहे, बरोबर? 1 आणि 4 नंबर तर येणार नाही. मग आता काय येणार? 2 येणार का? बघा इथं यूला यूच ठेवलंय रे मित्रांनो, यूला यूच ठेवलेलं आहे, तर ते बदलायला पाहिजे होतं. यूचं ही करायला पाहिजे होतं. साधा भूतकाळ आहे तर पूर्ण भूतकाळ करायला पाहिजे होता. म्हणजे उत्तर नंबर 3 आहे. मिस्टर शर्मा आस्क्ड हिज सन. मिस्टर शर्मा आस्क्ड हिज सन. बघा सेड टूचं काय केलं इथं? सेड टूचं आस्क्ड केलं बरं का रे. 2 वाक्य जोडण्यासाठी वेदर जोडलं. यू हॅवचं विधानार्थी वाक्य करावं लागतं. हॅव यू झालं. यू त्यांच्या मुलासाठी म्हणून ही झाला. हा साधा भूतकाळ पूर्ण भूतकाळ असतो म्हणून हा काय झाला? हॅव यू पूर्ण वर्तमान काळ आहे, सॉरी, हा हॅव यू पूर्ण वर्तमान काळ आहे. त्याचं तुम्हाला हॅड फिनिश्ड पूर्ण भूतकाळ करायचा. युअर लेसनचा हिज लेसन. म्हणजे उत्तर नंबर 3 बरोबर आहे. उत्तर नंबर 3 बरोबर आहे. गॉट इट का? या पुढं. अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स इन टू प्रॉपर सिक्वेन्स. He gives raw materials for many industries. If the agriculture fails, the industry fails and the whole national economy collapses. The farmer is the very backbone of our national economy. He gives food to the nation. बघा रे, आता मला याच्यातलं पहिलं वाक्य कोणतं असू शकतं? हे सर्वनामानं सुरू झालंय. पहिल्यांदा सर्वनाम येईल का? नाही. तर नामानं सुरू होईल वाक्य. म्हणजे द फार्मर इज द व्हेरी बॅकबोन ऑफ अवर नॅशनल इकॉनॉमी. हे नंबर उत्तर मित्रांनो काय यायला पाहिजे? सी नंबरचं उत्तर 1 नंबरला यायला पाहिजे. मग सी कुठं कुठं आहे? 1, 2, 3 आणि 4. तर हे दोन्ही तर होत नाहीत. मग बघा पुढं दुसऱ्या नंबरला काय पाहिजे रे? फार्मर इज द व्हेरी बॅकबोन ऑफ अवर नॅशनल इकॉनॉमी. ही गिव्स फूड टू द मॅन. तो माणसाला पहिल्यांदा फार्मरचं पहिलं काम काय आहे की तो मानवांना अन्न पुरवतो. म्हणजे हे 2 सी आणि डी यायला पाहिजे. म्हणजे बघा इथं सी आणि डी आलेलं आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये काय? ए, ही गिव्स रॉ मटेरियल्स फॉर द मेनी इंडस्ट्रीज. बरोबर? मग तो बऱ्याच इंडस्ट्रीला रॉ मटेरियल देतो. ॲग्रिकल्चर जर फेल गेलं तर नॅशनल इन्कमसुद्धा किंवा इकॉनॉमीसुद्धा फेल जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. Done का? Fill in the blank with the correct word from the given options. Walking 20 kilometers non-stop is quite. बघा काय म्हणते बघा बरं पटाफट. Walking 20 kilometers non-stop is quite a fit. सोपं नाही आहे. लक्षात आलं का रे? या पुढं. हां छान प्रश्न आलेला आहे. मॅच ए करायचं आहे. मिनिंगफुल सेंटेन्सेस. नेवर टॉक. वी मार्च बॅक. द फार्मर लेफ्ट हिज फील्ड्स. हिज सोल हॅज रीच्ड. काय येऊ शकतं बघा ना. सोप्या सोप्या पद्धतीमध्ये उत्तर काढायचं आहे तुम्हाला.
बोलू नका. आफ्टर द मॅच हॅड बीन ओव्हर, मॅच ओव्हर झाल्यानंतर बोलायचं नाही का. वेन द सन सेट, सूर्य मावळला नव्हता तेव्हा बोलायचं नाही का, होता तेव्हा. वेअर द फार्मर्स, वेअर इट फ्रॉम्स रिटर्न, व्हाईल यू आर ॲट मेल, तुम्ही जेव्हा जेवता त्यावेळेला बोलू नका. हे बरोबर आहे, साधा आहे. मग एला 4 कुठे, एला 4 इथं तरी आहे आणि इथं तरी आहे. हे 2 तर ऑलरेडी कटले, हे 2 तर ऑलरेडी कटले. बघा रे पुढं, वी मार्च्ड बॅक. आम्ही वापस आलो कधी, आफ्टर द मॅच हॅड बीन ओव्हर. बरोबर का. द फार्मर लेफ्ट हिज फील्ड, त्यानं त्याचं शेत सोडलं कधी, वेन द सन हॅड सेट. अँड हिज सोल हॅज रीच्ड व्हेअर फ्रॉम इट कॅनॉट रिटर्न. तो कधीच वापस येणार नाही. सोल म्हणजे आत्मा. कळलं का. म्हणजे उत्तर नंबर 1 आहे. चूज द meaning of the underlined idiom. She is a great singer. She will make it big one day. Make it big याचा अर्थ आहे मेक फेमस, प्रसिद्ध होणार. बिग होणे म्हणजे काय होणे, प्रसिद्ध होणे. बिग होणे म्हणजे काय होणे, प्रसिद्ध होणे. येते का लक्षात. बिग होणे या शब्दाचा अर्थ काय आहे, प्रसिद्ध होणे असा आहे. आयडेंटिफाय द युनिट इन विच देर इज एन एरर. देर इज सेव्हरल रिझन्स फॉर युअर मिस्टेक्स. बघा रे मित्रांनो, देअर इज सेव्हरल रिझन्स, अनेक कारण आहेत. मग इज येईल का इथं. देअर आर म्हणजे ए मध्ये चूक आहे. देअर आर सेव्हरल रिझन्स फॉर युअर मिस्टेक्स. बरोबर. चूज द अल्टरनेटिव्ह दॅट इंडिकेट्स करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड. इन स्पाइट ऑफ द फायनान्शियल construct, Vishal started his business and very soon become a successful industrialist. कॉन्स्ट्रॅक्ट काय येणार, उत्तर नंबर येतं विद्यार्थी मित्रांनो, रिस्ट्रिक्शन्स, मर्यादा. काय, पैशाच्या मर्यादा होत्या, पैशाच्या अडचणी होत्या, तरी देखील त्यानं बिझनेस सुरू केला आणि तो यशस्वी उद्योगपती झाला. बरोबर करे. पिक आउट द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. करेक्ट सेंटेन्स ओळखायचं आहे. द ड्रॉन्ट इन दिस इयर इज व्हेरी सिरियस. हा जो ड्रॉन्ट आहे ना, याची स्पेलिंग वेगळी बरं का रे. व्हॉट हॅज ही बीन डुईंग फ्रॉम ट्यूजडे. फ्रॉम नसतं इथं, इथं काय असतं, सिन्स असतं. ही विल रिटर्न ॲट मिडनाईट. हे बरोबर आहे. आय मेट हिम ऑन लास्ट मंडे. येते का रे लक्षात. आय मेट हिम ऑन लास्ट संडे. मला वाटतं सी आणि डी पण करेक्ट यायला पाहिजे रे. डी पण करेक्ट आहे. मी त्याला लास्ट मंडेला भेटलो, लास्ट मंडे. हे नाही येणार, हे उत्तर बरोबर. पहिले 2 चुकलेले आहेत बरं का रे, पहिले 2 चुकलेले आहेत. आयडेंटिफाय द काइंड ऑफ सेंटेन्स गिवन बिलो. वी मस्ट वीप ऑर सी विल डाय. कसलं वाक्य रे, सोपं आहे ना. हे एक वाक्य स्वतंत्र आहे आणि हे एक वाक्य स्वतंत्र आहे. ऑर न जोडलंय म्हणजे आमच्या मराठीतलं कसलं वाक्य आहे, संयुक्त. मग इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात, कंपाऊंड. इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला, कंपाऊंड. फिल इन द ब्लँक विथ अप्रोप्रिएट पेअर ऑफ द प्रिपोजिशन. जवाहरलाल नेहरू वॉज बॉर्न डॅश डॅश अलाहाबाद डॅश डॅश उत्तर प्रदेश. ॲट आणि इन कुठं आहे का बरोबर. छोट्या गावापूर्वी इन ॲट असतं आणि मोठ्या गावापूर्वी इन असतं. ॲट आणि इन नंबर 1लाच आहे. ॲट आणि इन नंबर 1लाच आहे. बघा पुढं. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट फ्रेजल वर्ब. आय वॉज डॅश हिज बिहेवियर शॉक्ड ॲट. काय असतं, शॉक ॲट असतं. शॉक बरोबर ॲट आलेलं असतं बरं का रे, नेहमीसाठी लक्षात ठेवा. शॉक ॲट. विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ अँटोनिम्स इज इनकरेक्ट. ॲक्सेप्ट, रिजेक्ट, डिपेंड, सस्पेंड, बूम, फेड, प्रोग्रेस आणि रिग्रेस. काय येणार बाबांनो, ACBD. सी हे काय आहे, इनकरेक्ट आहे. सी हे काय आहे, डिफेंड आणि यस. 73 नंबर. Fill in the blanks. My father directs me to go to picnic with my friends. Allowed उत्तर येणार. allowed म्हणजे परवानगी देणे. मित्रांबरोबर सहलीला जायला त्यांनी मला परवानगी दिली.
अलाउड म्हणजे मोठ्याने, प्रे म्हणजे प्रार्थना, काही संबंध नाही. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट. द डायटस ऑफ अवर हाऊस वॉज लिकिंग बिकॉज ऑफ हेवी रेन. सेलिंग, सेलिंग काय असतं रे, सेलिंग काय असतं? छत, छत, हे याचं सेलिंग अर्थ आहे बरं का रे. हे सेल म्हणजे वेगळं असतं बरं का रे, हे सेलिंग म्हणजे वेगळं असतं. अलग लक्षात, ह्या सगळ्यांचे स्पेलिंग वेगळे आहेत, समजून घ्या जरा. चूज द राईट ऑप्शन फॉर द अंडरलाईन इडियम. टुडे ही इज इन हाय स्पिरिट. टुडे ही इज इन हाय स्पिरिटचा अर्थ आहे जॉयफुल, आनंदी. चा अर्थ काय मित्रांनो? आनंदी आहे, आनंदी. आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द एक्सप्रेशन विज फियाज सेड. नेमली असा त्याचा अर्थ आहे बरं का रे. काय आहे? नेमली. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. डेथ इज प्रिपेरेबल. बघा, प्रिपेर दॅन, इथं दॅन आलंय, टू आलंय, टू आलंय, इथं पण टू आलंय. काय यायला पाहिजे? डाईंग इज प्रिपेरेबल. डेथ इज प्रिपेरेबल. डाईंगपेक्षा डेथ बरोबर आहे. नंबर 2. चूज द form of given alternative in the word which is opposite in the meaning of the underline the word. His issues only verbal. Verbal याला underline केले बरं का रे. To escape the inquiry against those orders in future. काय येणार? रिटन. लेखी तोंडी, लेखी आणि तोंडी. इनकरेक्ट सेंटेन्स शोधायचे. इनकरेक्ट सेंटेन्स शोधायचे तुम्हाला. One of the boys told me about Asha's result. He has only one woolen trouser. आता ही हॅज ओनली अ पाहिजे होती, तर वन गरज नाही बरं का रे. हे बरोबर आहे, म्हणजे 1 नंबर बरोबर आहे, 2 नंबर चूक आहे. 1 नंबर बरोबर आहे, 2 नंबर चूक आहे. आले की लक्षात सर्वांच्या? अशा पद्धतीने बघा आपण हा 80 प्रश्नांचा पेपर या ठिकाणी चर्चा केलेला आहे. असेच डेली पेपर आपण दररोज सकाळी 11 वाजता चर्चा करणार आहोत. लक्षात आले की सगळ्यांना? दररोज सकाळी 11 वाजता अशा पद्धतीचे पेपर चर्चा केले जाणार आहेत. ओके, चलो आज आपण इथं थांबूयात. थँक्यू वन्स अगेन. हॅव अ नाईस डे. थँक्यू.